हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू वाईल्ड पग मार्क्स. आज आपण आलेलो आहोत गोठणगाव, उमरेड खरांडला. उमरेड खरांडला गोठणगावमध्ये मी कुठे राहिलो त्याची एक छोटीसं टूर करून देतो तुम्हाला. हा व्लॉग त्याच्याचसाठी बनवतो आहे. आम्ही राहिलेलो आहोत सँडीज होमस्टे. गोठणगाव गेट इथून फक्त 5 मिनटावर आहे. या तर मग तुम्हाला मी सँडीज होमस्टे कसं आहे ते दाखवतो आता. हा जो बंगला आहे याच्यामध्ये टोटल 5 रूम आहेत. वरती 4 रूम आहेत, खाली 1 रूम आहे. सँडीज होमस्टेमध्ये मस्त जेवणाची अरेंजमेंट केली जाते आणि सगळं घरगुती जेवण आहे इथे. चिकन असो का व्हेज, आम्हाला जेवण आवडलं. इथे 2 रूम आहेत. इथे ही एक आहे, ते मस्त गॅलरी आहे. इथे अजून एक रूम आहे. ही रूम 4 जणांसाठी आहे. ही एक रूम 2 जणांसाठी आहे. टेरेस दाखवतो. आपण आलेलो टेरेसवर. टेरेसवरून आपल्याला गाव पण दिसेल आणि ह्या साईडला सगळं जंगल आहे. जंगल लांब आहे, एवढं काय जवळ नाही आहे. इथे अजून एक रूम आहे. ही 4 जणांसाठी आहे. ही परत 2 जणांसाठी आहे. असं आहे सँडीज होमस्टे. खासियत म्हणजे घरगुती जेवण मिळतं. आपल्या सकाळी संध्याकाळी सफारीज असतात. सकाळ संध्याकाळ सफारीज असल्यामुळे आपण तेवढंही हॉटेलमध्ये जास्त वेळ राहत नाही. त्यामुळे मला तरी ही उत्तम असं राहण्याची सोय वाटली आहे. गाव पण तसं शांत आहे. सँडीज होमस्टेचं समोरच स्वतःची लहानशी अशी खेती पण आहे, जिथे वांगी, मिरची, टमॅटो अशी विविध प्रकारची झाडं लावलेली आहेत त्यांनी. तर बघा, कधी गोठणगावला आलात ते नक्कीच विजिट करा. राहायला नाही आलात तर निदान जेवायला तरी या. खूप सुरेख जेवण मिळतं. चलो
बाय बाय. गुड नाईट.